तुम्हाला विश्वास बसणार नाही, 1 कप रव्यापासून एवढा स्पॉन्जी असा हा घरगुती साहित्यामध्ये 1 किलो प्रमाणात हा केक बनवलेला आहे. एवढा टेस्टी लागतो ना, तर तुम्ही कधी बाहेरून बेकरीतून आणणार नाही बघा. लहानच काय मोठेसुद्धा आवडीने खातील एवढा स्पॉन्जी हा केक तयार झालेला आहे, तो पण चॉकलेट केक. त्यासाठी बघा इथे 1 कप रवा घेतलेला आहे. जाड किंवा बारीक कुठलाही रवा चालेल. त्यापेक्षा छोटा 1 कप साखर घेतलेली आहे. साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण अगदी परफेक्ट प्रमाण आहे. ज्या कपाने साखर घेतली त्याच कपाने इथे 1 कप मी कोमट दूध घेतलेलं आहे. हे तिन्ही साहित्य पहिले मिक्स करून घ्यायचं आहे. साखर, रवा आणि दूध टाकल्यानंतर मिक्स केल्यानंतर 15 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे. तोपर्यंत इथे केक टिनला बघा मी थोडंसं तूप टाकून ग्रीस करून घेतलेलं आहे. ही तयारी अगोदरच करून ठेवायची. तूप ग्रीस करून घेतल्यानंतर तुम्ही इथं कुठलंही भांडं घेऊ शकता. अगदी कुकरचा डबा घेतलात तरी चालेल. त्याला थोडंसं गव्हाचं पीठ टाकून असं भुरभुरून अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. साईडला ठेवायचं आहे. त्यानंतर इथे दुधामध्ये हा रवा भिजलेलं हे मिश्रण मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्यानंतर बघा यामध्ये 1/4 कप इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. ऑप्शनल आहे, माझ्याकडे आहे म्हणून मी टाकली. तुम्ही याऐवजी इथे कोको पावडर असेल तर टाकू शकता किंवा 1 पाऊच कॉफीचं टाकलं तरी चालेल. आता यामध्ये 1/4 कप साजूक तूप टाकलेलं आहे. त्यानंतर इथे मी डेअरी मिल्क आहे म्हणून यामध्ये तुकडे करून असे मिक्स करून टाकते आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कॉफीचं पाऊच टाकू शकता किंवा कोको पावडर टाकली तरी चालेल. म्हणजे चॉकलेट फ्लेवरचा असा हा केक तयार होतो. त्यामध्ये बघा अर्धा चमचा वेलची पूड टाकायची. त्यानंतर अर्धा कप पुन्हा कोमट दूध टाकलं, व्यवस्थित फिरवून घेतलं. 1 चमचा खायचा बेकिंग सोडा छोटा चमचा टाकलेला आहे. त्यामध्ये अर्धा लिंबू बी काढून असं पिळून घ्यायचं आहे. म्हणजे केक छान स्पॉन्जी असा तयार होतो. पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलं. आता पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा यामध्ये अर्धा कप थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं. इथे मैदा किंवा गव्हाचं पीठ तुम्ही काही वापरू शकता, परंतु इथे मी हेल्दी असा हा रवा केक बनवलेला आहे, त्यामुळे मी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. अर्धा कप गव्हाचं पीठ टाकले, पुन्हा मिक्स करून घेतलं. जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं बॅटर अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. बॅटर तयार करून घेतल्यानंतर केक टिनमध्ये हे घालून घ्यायचं आहे. काही बबल्स वगैरे असलेले असं टॅप करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सेट होतो. काही ड्रायफ्रूट्स कट करून टाकले, तुटी फ्रुटी, काजू, बदाम तुम्ही आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स इथे कट करून टाकायचे. एक जाड बुडाची कढई प्रीहीट करायला ठेवायची आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि नंतर स्टँड ठेवून त्यावर ते केक टिन ठेवून 45 मिनिटांसाठी बेक करून घ्यायचं आहे. 45 मिनिटं झाल्यानंतर एक टूथपिक किंवा सुरीचं टोक घालून बघायचं. पूर्णपणे क्लीन आलं तर समजायचं व्यवस्थित बेक झालं आहे. नंतर थंड होऊ द्यायचा. साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या. एका ताटावर हा पलटी करून घ्यायचा आहे. अगदी अलगद निघतो बघा, कुठेही भांड्याला चिकटला नाही. नंतर सुरीने असा कट करून बघायचा. कधीच तुम्ही बेकरीतून आणणार नाही एवढा टेस्टी असा हा केक तयार होतो. शिवाय घरगुती साहित्यामध्ये लहानच काय मोठेसुद्धा आवडीने खातील. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर